अंड्याचा भाव 30 रुपये शेकडा होता तेव्हा आणि तेल होतं 10 रुपये किलो. लाल तिखट काळा तिखट सकाळी 11ला चालू केलं, रात्री 10:30-11 वाजेपर्यंत फिनिश. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? बाशुभाई अंडा आमलेट. काय काय कोणता व्यवसाय हा? हे अंड्यामध्ये 5-6 आयटम आहेत. हाफ फ्राय, बुर्जी, आमलेट, टोस्ट, बॉईल मसाला, बॉईल फ्राय आणि बॉईल. हे पदार्थ आपल्याकडे आहेत. आणि आपल्याकडे सगळ्यात प्रसिद्ध काय आहे? हाफ फ्राय बघा. बाशुभाई अंडा आमलेट आहे ना, सोलापूरवर प्रसिद्ध आहे. हां, आता कसं आहे, कला एक बनवायची कला आहे. सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षमय असतो. हां, काय तुमची सुरुवात कशी झाली? मी सुरुवात केली. माझा भाऊ होता, मोठा भाऊ. हा. मोठ्या भावानं मी शाळेला जात होतो. आमचे मोठे भाऊ म्हणले काढा टाक एक. असं टाकत मी एकदम परफेक्ट झालो. हे नाव आहे का? बाशुभाई नावच आहे. कुणाचं आहे? माझं स्वतःचं नाव आहे. तुमच्या नावाचाच गाडा आहे? हा, माझ्या स्वतः नादच खोळा करायचा नाही. कायम गर्दी असते इथं? कायमच गर्दी असते. काय याच्या मागचं रहस्य काय? नाही, तसं काय नाही. कला माझी आहे का माझ्या हाताची कला. खूप क्वालिटी सुरू आहे. क्वालिटी क्वालिटी आहे आपल्याकडे. आणि कला कला आहे. आता बाशुभाईकडे कामगार किती आहे? माझ्याकडे बघा, एक पवार आहे, एक वसीम आहे, एक लक्ष्मण आहे आणि एक रेहान म्हणून एक आहे. मग बाशुभाईची कमाईच लय असेल. हाय अंदाजे किती होतंय काय? अंदाज नाही, म्हणजे 10-15 हजार गल्ला आहे. समजा जाऊन 2-3 हजार रुपये मिळतील. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शक, सध्या आपण सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये जर पाहिलं गेलं तर आहे ना, लोकशाहीर अण्णाभाऊसाठी चौक आहे आणि त्याच ठिकाणी येत असताना आहे ना, आपल्याला एक अंडा आमलेटचा गाडा भेटतो. बाशुभाई अंडा आमलेट गाडा सोलापूरमध्ये प्रसिद्ध हा गाडा आहे. त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? बाशुभाई अंडा आमलेट. काय काय कोणता व्यवसाय हा? हे अंड्यामध्ये 5-6 आयटम आहेत. हाफ फ्राय, बुर्जी, आमलेट, टोस्ट, बॉईल मसाला, बॉईल फ्राय आणि बॉईल. हे पदार्थ आपल्याकडे आहेत. आणि आपल्याकडे सगळ्यात प्रसिद्ध काय आहे? हाफ फ्राय बघा. हाफ फ्राय. हाफ फ्राय कसं बनतं ते? काय काय? हां, काय नाही, मसाला 2 अंडे टाकायचे आणि मसाला टाकायचा. तुम्ही ह्याच्यावर बघू शकता. बाशुभाई अंडा आमलेट आहे ना, सोलापूरवर प्रसिद्ध आहे. हां, काय हाफ याच्या मगलं काय? काय आता कसं आहे, कला एक बनवायची कला आहे आपल्या. सुरुवात एखादा जर व्यवसाय जर आपण आहे ना यशस्वी व्हायचं असेल ना, तर त्याचा सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षमय असतो. काय तुमची सुरुवात कशी झाली? मी सुरुवात केली. माझा भाऊ होता, मोठा भाऊ. मोठ्या भावानं मी शाळेला जात होतो. आमचे मोठे भाऊ म्हणले आता त्यांनी काय मिलमध्ये लागले. त्यानंतर मग आमचे भाऊ का म्हणले गाडा टाक एक. असं टाकत मी एकदम परफेक्ट झालो. म्हणजे गिऱ्हाईकाला बी कळालं की अरे बाशुभाईचा अंडा हाताचा चौक आहे. हे नाव आहे का? बाशुभाई नावच आहे. कुणाचं आहे? माझं स्वतःचं नाव आहे. तुमच्या नावाचाच गाडा आहे? हा, माझ्या स्वतः नादच खोळा करायचा नाही. बरं, सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे मी शाळेला जात होतो 92 मध्ये. इथं चौकामध्ये होतो, भैया चौकात. तिथून इथं गाळा घेऊन माझ्या याच्यामध्ये लावलो गाडी. आता सध्या तर देवाच्या कृपेनं बरंच आहे. हां, सुरुवात अशी झाली. शिक्षण झाली माझी 10वी. किती वर्षापूर्वी म्हटलं तर? 1992 मध्ये चालू झाली गाडी माझी. वर्ष झालं. हां, याच्या अगोदर माझं वय होतं तेव्हा बघा की ते 20 बी नव्हतं, 12-13 वर्षाचं होतो मी. मग मी शाळेला जातो, हे लावून असंच शिकलो. मी शिकून परिस्थिती झालो. मी माझं नाव गाजलेलं आहे. पुणे, बंबई, हैदराबाद, कुठल्या मंगळवेढा, कुठनं बी येतात गिऱ्हाईक. बाशुभाई कुठं हुडकत येते. सकाळी 11ला चालू केलं, रात्री 10:30-11 वाजेपर्यंत फिनिश. हो या. सुट्टी बिट्टी असते कधी सुट्टी असते, कधी बंद असते. मध्ये काय गावाला वेगळं तिकडे गेलं की सुट्टी असते. त्यावेळी ग्राहक आल्यावर कसं करायचं? मग गिऱ्हाईक नाराज होऊन जाणार. गिऱ्हाईक येते बाशुभाईच नाही म्हणून नाराज होऊन जाणार. कायम गर्दी असते इथं? कायमच गर्दी असते. काय याच्या मागचं रहस्य काय? नाही, तसं काय नाही. कला माझी आहे का माझ्या हाताची कला. खूप क्वालिटी क्वालिटी आहे आपल्याकडे. कला आहे काय. आता बाशुभाईकडे कामगार किती आहे? माझ्याकडे बघा, एक पवार आहे, एक वसीम आहे, एक लक्ष्मण आहे आणि एक रेहान म्हणून एक आहे. 4-5 कामगार आहेत. 4-5 कामगार. घरचे 2 लेकर आहेत माझे स्वतःचे. ते समजा मिळून करतो. सगळं समजा कामगार पण ठेवला म्हणा. कामगार बी ठेवा पाहिजेच आम्हाला. स्वतःच्या घरचे राबत चालत नाही, बाहेरचे बी कामगार पाहिजे आम्हाला. काय किती कस्टमर येते ते अंदाजे? 1000-2000? हां, येते. मग बाशुभाईची कमाईच लय असेल.
काय अंदाजे किती होतंय काय अंदाज नाही म्हणजे 10-15 हजार गल्ला आहे. गल्ला आहे समजा जाऊन 1-2-3 हजार रुपये मिळतील. 3,000 रुपये. आरामशीर मिळतील 2-3 हजार. कमी जास्त तेवढं कमी आहे. जास्त कमी जास्त. आता बादशोबाई सारखा एकाला आहे ना यशस्वी व्यावसायिक व्हायचं हा. उद्योजक व्हायचं. हां आता तुमच्यात काही जण काम करतात त्यांना पण वाटतं बाबा आपला पण एक गाडा असा हां वाटतंय का नाही. वाढतंय. तशा गरीब परिस्थितीतील एखाद्या व्यक्तीने ना असा एखादा गाडा सुरू केला पाहिजे. हां. त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल कशी सुरुवात केली पाहिजे किती इन्व्हेस्ट लागतंय. त्यांना मी शिकवतो, शिकून पाठवतो. तुम्ही शिकून मी पाठवता. स्वतःहून पाठवतो. हां. माझं नाव घालू नको, तू कुठे बी राहा सुखान राहा हां. म्हणून शिकवतो. धंदा बरं का नोकरी बरी धंदा बरा आहे. कसं काय नोकरीला काय करतो महिनाभर भरायचं, एक महिनाभर 1.5 लाख रुपये पेमेंट असते नोकरीमध्ये. धंद्यामध्ये काय असते. बघा रोजची कमाई ते कामगारपेक्षा आपली बरं आहे समजा. हा हां आता स्वतः राबल्याशिवाय आपल्याला कसं रोजचं चलन असतंय. मेहनत पण लय आहे. मेहनत आहे, संघर्ष पण लय आहे. मेहनत आहे. सुरुवातीला किती होत होता पहिल्यांदा तुम्ही टाकला होता त्यावेळी 1 वर्ष. अंड्याचा भाव 30 रुपये शेकडा होता तेव्हा आणि तेल होतं 10 रुपये किलो. लाल तिखट काळा तिखट 10-20 रुपये किलो तवा होतं. आता वाढत कमीत कमी 200 रुपये किलो तेल झालं आहे, 200 रुपये किलो तिखट झालं आहे. अंडे तर झालं की विचारूच नका, उतरते बी चढतंय. हा कांदा आपण म्हणतो 10 रुपये 12 रुपये नाही आहे सध्या, कमीत कमी 30-40 रुपये कांदा आहे, टमाटा आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, हे आहे, लई आहे त्याला आता मसाला. महागाई वाढली. आता महागाई वाढली बघा. आधीचा काळ बरा हे होता. आधीचा काळ बस चलाच होता. आता काळ 100 मध्ये सगळं उरकून जात होतं. आरामशीर उकरत होता. 500 रुपयामध्ये भांडवल समजा अंडे बिंडे पाव येत होते. आता नाही आहे. आता 2,000 रुपये दिले तरी मी मात्र एवढं आता येत नाही. तुमचं वय किती आहे. माझं वय आता 97 या 57. मोठ्या भावापासून तुम्ही सुरुवात केली. मोठ्या भावाचं आता सुकवते. आता तिने बी दाल चावल चालू आहे तिकडं. दाल चावल चालू आहे. दाल चावल तिकडंच लावते, पोरगं लावते त्यांचं. हं. आमचे भाऊ काय बसू नाहीत आता. हां. हां आरामशीर. दर्शको सोलापूरमध्ये प्रसिद्ध असलेला जे की अंडा आमलेट बादशोबाईचा गाडा या ठिकाणी आहे. बेधडक चर्चेसोबत मी दत्तात्रय संगपा. धन्यवाद.